अभिमान वाटावा विश्वविक्रमी करणाऱ्या इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात झेपावतात. एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात झेपावतात. वैज्ञानिक संशोधक यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगतात. अशा सर्व वैज्ञानिक संशोधकास वंदन करूनही करते मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज इथे उपस्थित आदरणीय सौ AR शिंदे मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमात स्वागत करते. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. डॉक्टर CV रामन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आजचा सोहळा आहे खास, जमलो आपण सारे विज्ञान दिनाच्या कार्यक्रमास. बोलवते मी AR शिंदे मॅडमना सादर करण्या प्रास्ताविकास. Science is always a treasure, difficult to measure. Science comes from God as boon. Its magic is carrying the man to moon. Science is a mystery full of chemical history. Science is a challenge of excellence. इथे सर्व उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इथे स्टेजवर असणारे सर्व माझे सहकारी बंधू भगिनी, मित्रांनो, आज आपण 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यासाठी इथं सगळे एकत्र जमलेलो आहोत. 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस डॉक्टर CV रमन यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध निबंध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला. म्हणून 28 फेब्रुवारी या दिवसाची राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवड करण्यात आली. मित्रांनो, याच्यामागे एक थोडंसं हे की असंच एकदा जहाजातून CV रमन प्रवास करत होते आणि जहाजातून जात असताना समुद्राचं पाणी त्यांना निळं दिसलं आणि नंतर त्यांनी तेच पाणी काचेच्या ग्लासामध्ये घेतल्यावर त्यांना ते रंगहीन दिसलं आणि नंतर त्यांनी विचार करायला सुरुवात केलं की हे ह्या पद्धतीने का होत असेल आणि त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि प्रकाशाचे विकिरण याच्यावर त्यांनी एक संशोधन केलं आणि त्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. मग हाच दिवस आज का निवडण्यात आला, तर त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यामुळे भारत सरकारने ठरवलं की आपला त्यांचा हा जो जन्मदिवस आहे तो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करूया. आता हे झालं, पण आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का साजरा करायचा? आता विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगेल तेवढं कमीच आहे. आपली दिवसाची जी सुरुवात आहे ती आपल्या विज्ञानानेच होते. आज आपण एकमेकांना दिसतोय, तो कशामुळे दिसतोय? विज्ञानामुळे आपण एकमेकांना बघू शकतोय. तुम्ही सकाळी उठताय त्याला एक छोटंसं घड्याळ जे आहे ते घड्याळ तुम्हाला सकाळी उठवण्यासाठी गजर देते, बरोबर आहे? म्हणजे ही सगळी विज्ञान आहे आणि विज्ञानाबद्दल जेवढे बोलेल दिवस आपल्याला पूर्ण पडेल मित्रांनो. तर आता या मित्रांनो, विज्ञान हे असे साधन आहे की प्रत्येक वेळी प्रत्येक सजीवांना जीवन जगताना ते उपयोगी पडते. आता हे सांगायची तुम्हाला काय गरज नाही. भारतीयांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तसंच विज्ञान विषयक जागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आता मित्रांनो, आपल्याला वैज्ञानिकांची नावं सगळी माहीत आहेत. आता सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहीत आहे, पण आपल्याला कमीत कमी आपल्या देशामध्ये जे सायंटिस्ट झाले त्यांची तर नावं आपल्याला माहीत असली पाहिजे. रघुनाथ माशेलकर, डॉक्टर वसंत गोवारीकर, अब्दुल कलाम, त्याच्यानंतर डॉक्टर विक्रम साराभाई. याच्यामध्ये आपण सायंटिस्टची जेवढ्या आता सुरुवात जी झाली आहे ते CV रमन आणि होमी बाबा, तुम्हाला माहीत आहे की ह्या दोघांच्या नावापासून आपल्याची सुरुवात होते. आणि जे इंटरनॅशनल जे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आहेत त्यांची जर आपण लिस्ट काढली तर ती आपल्याला वाचता आपल्याला दिवस आहे. त्यातही त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला पुढे येतो न्यूटन आणि आइन्स्टाईन आणि त्यांच्या नावानंतर सगळी काय होते सुरुवात होते. आज आता विज्ञानाने काय काय शोध लावले हे मला सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण आज तुम्ही ज्याशिवाय जगू शकत नाही, जो तुमचा जीव की प्राण आहे त्याच्यासमोर सगळे फिके पडतायत, आई वडील सगळे फिके पडतायत. असा हा मोबाईल हा काय आहे, विज्ञानाचा चमत्कार आहे. मोबाईल शिवाय आपलं आजकाल काही हेच होत नाही. त्यामुळे विज्ञानाबद्दल जेवढं आपण बोलेल तेवढं काय आहे कमीच आहे. तर या विज्ञानाने आपल्याला जीवन उंचवण्यासाठी मदत केली. तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे. आता तुम्ही लास्ट इयरला बघितलं की भारताने
108 उपग्रह सोडून आपल्या सगळ्या जागतिक आपलं रेकॉर्ड केलेलं आहे आणि अनेक असे नॅशनल इंटरनॅशनल शोध लागत असतात. रोजच्या रोज हे शोध लागतच असतात. आता हा दिवस जो आहे प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन त्याच्यानंतर भाषण ते बघा आवाहन केलेलं होतं की कुणाला म्हणजे सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी टीचिंग एड्स घ्या किंवा पत्रिका किंवा आता स्केच एखाद्या सायन्टिफिकचं स्केच वगैरे काढून आणायचं म्हटलं तर तेही काढून आणा. म्हणजे आपण नुसतंच भाषणाच्या स्पर्धा घेतलेल्या नाही तर हा सुद्धा आपण एक तुमच्या सगळ्यांच्या संबंधित एक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. तर या विज्ञानानंतर वैज्ञानिकांचा आणि वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करण्यासाठी आज आपण हा वैज्ञानिक दिन काय करणार आहे चांगल्या उत्साहामध्ये साजरा करणार आहे. आणि अशा या डॉक्टर सी.व्ही. रमन यांना मी वंदन करून तसेच विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन जाता जाता एवढंच म्हणेन, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, ज्ञान विज्ञानातून ये सत्य आता प्रत्ययाला, ज्ञान विज्ञानातून ये सत्य आता प्रत्ययाला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगविला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उगविला. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. यानंतर काही विद्यार्थी व विद्यार्थिनी आपली मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सानिका दीपक गबक, 11वी. Good morning, respected teachers and all my dear friends. Today I am here to speak about National Science Day. First, I wish you all a very happy National Science Day. We all know that the National Science Day in India is celebrated on 28th February every year. This day is celebrated to mark the discovery of Roman effect by the great Indian physicist Sir Chandrasekhar Venkat Raman on 28th February. Sir C.V. Raman was an Indian physicist whose work influential in the growth of science in India. He is a great inspiration for young minds. For his discovery, C.V. Raman was awarded the Nobel Prize in Physics. He was also awarded the Bharat Ratna in the year 1954. C.V. Raman was the first Asian person to receive the Nobel Prize in the field of science. The celebration of National Science Day aims to spread awareness about the importance of science in daily life and to recognize all the activities, efforts and achievements in the field of science for human welfare every year. The day is celebrated with a particular theme. So this year the theme of National Science Day 2023 is Global Science for Global Well-being. At last, I would like to end my speech by quoting the words of Sir C.V. Raman. Success can come to you by courageous devotion to the task laid in front of you. Thank you. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे 11वीचा विद्यार्थी मानस सुरेश यादव. Good morning everyone, respected sir, teachers and my dear friends. First of all, I wish you all a very happy National Science Day. Today I am going to share with you a few words about National Science Day. Every year we celebrate the National Science Day on February 28th to remember the discovery of Sir C.V. Raman effect. Sir C.V. Raman won the Nobel Prize in the field of physics in the year 1930. The full name of C.V. Raman is Chandrasekhar Venkat Raman. He was born on 7th November 1888 at Tiruchirappalli in Tamil Nadu. His father's name was Chandrasekhar Iyer and his mother's name was Parvati Amal. Sir C.V. Raman was an Indian physician whose work was influential in the growth of science in India. On 1987 February 20th, the Indian government observed the first National Science Day. National Science Day celebration aims to highlight the achievement of famous Indian scientist Sir C.V. Raman. The event for National Science Day is celebrated
across the country of schools, colleges, universities, and science researchers institute. The National Science Day to create awareness about the importance of science in the daily life of people. National Science Day brings an opportunity to focus of issue related to science and technology. C.V. Raman also awarded the Bharat Ratna, the highest civilian award of Indian 1954. He was died on 21st November 1970 at the age of 82 in Bangalore. So friends, on this day we have to resolve that we will always make good use of science and everybody contribute to progress our country. Thank you. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे 11वी ड ची विद्यार्थिनी राधिका पाटील. The scientist is not a person who gives the right answer. He is the one who asks the right question. First of all, happy Science Day to all of you. The important thing is to never stop questioning. This is the quote from very famous scientist. Anyone can guess? Okay. He is none other than Albert Einstein. From the above quote, we understand the importance of questioning. We have been told by our teachers that if we have any question, then we can ask. But we, being a genius, never get any question. So I think there is scientist hidden within us, so we must take a moment to recognize it. So a happy Science Day to all the future scientists. Albert Einstein, born on 14 March 1879 in Germany. He is best known for theory of relativity and quantum mechanics. His formula E is equal to mc square, that is mass energy equivalence, is the world's most famous equation. He received the Nobel Prize in Physics in 1921. Einsteinium, one of the synthetic elements in the periodic table, was named in his honor. His intellectual achievements and originality resulted in Einstein becoming the synonyms with genius. Thank you. मत व्यक्त करण्यासाठी येत आहे स्वालिया शिकलगार 11वी ड. Honorable guests and my dear friends, I am extremely honored to have such a great opportunity to speak about the National Science Day. First of all, warm greetings to all the scientists and science lovers on National Science Day. May the spirit of research and innovation grow further in our country. Every year on February 28, National Science Day commemorates the discovery of the Raman effect by Indian scientist and physician C.V. Raman. It is observed every year to commemorate the importance of science and to remind the impact it has had on the lives of humans. Moreover, Science Day is a day where people can learn about science. Sir C.V. Raman is credited for the growth of science in India. He was awarded the prestigious award Nobel Prize in 1930 for the discovery of Raman effect. The Indian government in 1986 adopted February 28 as the National Science Day to honor the scientific contribution of Sir C.V. Raman. So let us celebrate this day by honoring him and let's get to know more about science. Once again, happy Science Day to all. Thank you. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे श्रीवर्धन पाटील 11वी ड. नमस्कार, माझे नाव श्रीवर्धन सूर्यकांत पाटील. सन्माननीय व्यासपीठ, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे सर्व शिक्षक व नव्या विज्ञान युगाचे पाईक असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस, नॅशनल सायन्स डे म्हणून आपण आज साजरा करीत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, आय विश यू व्हेरी व्हेरी हॅपी नॅशनल डे. आता आपण बघितलं की काही विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून भाषण दिलं, पण ते आपल्याला कितपत समजतं, तसंच विज्ञानाचं पण आहे. विज्ञान आपल्याला कितपत समजतं, फिजिक्सचे कन्सेप्ट म्हणा, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स, हे आपल्याला कितपत समजतं. कोणी विचार केलाय का विज्ञान म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याच्या पलीकडे जाऊन व्हॉट इज सायन्स? द प्रोसेस ऑफ थिंकिंग. तर विज्ञानाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात कसा करतो, कुठे करतो, याचा कोणी विचार केलाय? एनिवन? देशाच्या मित्रांनो, आज विश्वात त्याच राष्ट्राला मान आहे ज्या राष्ट्राकडे प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान आहे.
देशाच्या संरक्षण क्षेत्रात मजबूत बनवण्यासाठी, कृषी तसेच औद्योगिक उत्पादने वाढवण्यासाठी, देशाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी विज्ञानाची गरज लागतेच. आता आपण बघतो, विज्ञान नाही म्हणलं तर विज्ञान तंत्रज्ञान आपण सगळीकडे वापरतो. आता परवा म्हणलं ऊस तोडीला आधी माणसं यायची, आता मशीन 1.5 तासात एकरा काम करून टाकते. यातून रोजगार निर्मिती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु आजही काही देशात, काही गावात, काही खेड्यात आपल्याला अंधश्रद्धा, रूढी परंपरा पाहायला मिळते. अज्ञानी लोकांची फसवणूक म्हणा, शोषण पाहायला मिळते. हे चित्र बदलणे ही आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे. तेव्हा आपण सारे नव्या शतकातील भारतीय नागरिक आजच्या विज्ञान दिनी हा संकल्प करूयात. नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊयात आणि प्रगतीचे पायी होऊयात. जाता जाता एवढंच म्हणेन, प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान, तर्काच्या सुगंधाचे उत्तर देते विज्ञान, अंधश्रद्धेच्या पलीकडे पाहू शकते विज्ञान, तुमच्या माझ्या श्रद्धेसोबत राहू शकते विज्ञान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सुमेधा पाटील, 11वी. Good morning, everyone. Did you know black holes slow down time? The expanses of the universe provide us with immense beauty that only creative minds can fathom and conceptualize. And there is no better way to describe the marvel than viewing the universe from the lenses and perspective of a quantum mechanics and relativistic science, advanced by the great minds such as Isaac Newton and Albert Einstein, among others. It is a form, the collection of the theories advanced by the works of the scientists that we got to understand strange but marvelous regions such as the black holes hovering over the space horizon. While the concept of the black holes appears fictitious, they are simply regions within the space-time horizon that exhibit the immense gravitational effect. And the result of this is the formation of a region that no particle or electromagnetic radiation can escape from its force one inside it. Various theories have been advanced in explaining how black holes are formed. However, the most profound theory that predicts their formation to a high degree of accuracy is the general relativity theory. It stipulates that a black hole is formed when a huge mass deforms within the space-time horizon, and the boundary of the region formed which the warping of the horizon occurs is known as the event horizon. And in this region, nothing can escape it. Hence, the name black hole, due to the inability of the particles or the radiation to escape its gravitational pull. A perfect example of how this may happen in when massive stars approach the ultimate stage of their life cycle. And when this happens, a difference in gravitational pull and nuclear forces pushing the star outwards occur. Under the normal circumstances, the forces should balance out, but when in the star is in its dying stages, the gravitational force compresses the massive star, thus leading to its collapse under the impact of its weight. Although the region of the event horizon has a profound effect on the ultimate fate of the objects that cross it, it is difficult to detect any local changes in its appearance. Therefore, the black hole thus acts more as a black body because of its inability to reflect light. While this is the case, quantum theory with confines of the space-time cultivate predicts the emission of the Hawking radiation from the event horizons. Once Stephen Hawking said, I quote, "So Einstein was wrong when he said God does not play dice. Consideration of the black hole suggests not only that God does play dice, but he sometimes confuses by throwing them where they can be seen." Thank you. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे 11वी ची विद्यार्थिनी वैष्णवी गायकवाड. सुप्रभात. विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती. विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती. विज्ञानाने दिला एक नवा ध्यास, विज्ञानाने झाला संपूर्ण जगाचा विकास, संपूर्ण जगाचा विकास. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कुणापासून होत असेल तर ते फक्त विज्ञान. आजच्या आधुनिक युगात दिवसेदिवस तयार होणाऱ्या अभियंता,
डॉक्टर, शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील नवीन शोधामुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आहेत आणि त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. मित्रांनो, हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? तर ऐका. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताचे विज्ञान तंत्रज्ञानात खात्याचे सचिव असताना त्यांनी विज्ञान दिन साजरा करण्याची युक्ती सुचवली. भारत देशामध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे, तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्या सामर्थ्यावर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातील महान भौतिकशास्त्रापैकी एक सी.व्ही. रमन यांनी प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचा आधुनिक शोध जाहीर केला, ज्याला रमन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. सी.व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्टच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहे. शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत. जाता जाता एवढेच म्हणेल, अंधश्रद्धा दूर करू, विज्ञानाचा हात धरू. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे उन्नती पाटील, 11वी. Good morning to all. Science never solves a problem without creating 10 more. As you all know, Science Day is celebrated in India on February 28 each year. This day is observed mark the discovery of Raman effect by Indian physicist Sir Chandrasekhar Venkat Raman. Sir C.V. Raman was an Indian physicist whose work was influential in the growth of science in India. He was the first Indian scientist to be honored with prestigious Nobel Award in Physics in year 1930. His discovery of Raman effect or Raman scattering is popularly known as inelastic scattering of photons. National Science Day is observed to spread a message of importance of science and its application among the people. This day is celebrated to accelerate the pace of development. Science has given us a lot of things and technologies. Science is having a major influence in our daily life. Science has an important role of contributing to scientific world from the ancient time. India has great potential in science. Many of our practicals have deep-rooted scientific basis. Science plays a very important role in our development. Whether it's technology, defense, machines, science contributed its part in all the sectors. It helps in increasing the global economy, increase employment opportunities, and also improve the medical state of India. I am concluding my speech by quoting the words of Sir C.V. Raman. He said, "Treat me right, you will see the light." He said, "Treat me right, you will see the light. Treat me wrong, and you will be gone." Think like a proton, always be positive in this National Science Day. Thank you. Jai Hind. दुःखाचे वादळ, सुखाचे फळ, आमदार प्रकाशाने भरलेले जीवन, देणे आपणास नव विचारांचे बळ. म्हणून मी आता देसाई सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. सर्व भावी शास्त्रज्ञांना विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणलं?
आज 28 फेब्रुवारी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन या ठिकाणी साजरा करतो. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपलं मनोगत आपल्याकडे व्यक्त केलं. त्यातल्या 7 मुली होत्या, 2 मुलं होती. त्याच पद्धतीनं ते कम्युनिकेट करत असताना जवळजवळ बऱ्याच जणांनी इंग्लिशमध्ये त्यांचं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं. त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. त्यांच्या जन्माबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचा पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888, त्यांचा मृत्यू 21 नोव्हेंबर 1970. त्यांचा जन्म हा तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या ठिकाणी झाला होता. वडिलांचं नाव चंद्रशेखर अय्यर, आईचं नाव पार्वती, पत्नीचं नाव लोकासुंदरी. हे सांगून गरजेचं आहे. त्याच वेळेला त्यांच्या मुलांचं नाव सुद्धा चंद्रशेखर आणि दुसऱ्या मुलाचं नाव राधाकृष्ण. ते सुद्धा थोर खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा पुतण्या म्हणजे कोण? चंद्रशेखर सुब्रमण्यम. ते सुद्धा एक वैज्ञानिक होते. चंद्रशेखर लिमिट याचा शोध सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता. आपण 11वी विद्यार्थ्यांनी आता वर्षभर बघितलं असेल की आपण वेगवेगळे दिन साजरे करतो. वेगवेगळ्या जयंत्या वेगवेगळ्या पुण्यतिथी आपण साजरा करतो. आपला हेतू हाच असतो की त्या जयंत्या किंवा पुण्यतिथी आपण साजरा करत असताना त्या व्यक्तीने समाज सुधारण्यासाठी जे आपले योगदान दिले त्या योगदानाची माहिती आपल्या सर्वांना व्हावी. त्यातून आपण काही गोष्टी पॉझिटिव्हली घ्याव्यात आणि आपण आपला समाज वसंतराव गोवारीमध्ये थोर शास्त्रज्ञ 1987 मध्ये असा विचार आला की आपल्या समाजामध्ये विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पुढे सायन्स इज टुमॉरोज टेक्नॉलॉजी. आजचं विज्ञान युगाचं तंत्रज्ञान असतं. आपल्या सर्व समाजामध्ये विज्ञानाची माहिती मिळावी, त्याचं महत्त्व विशद व्हावं, अंधश्रद्धा दूर व्हावी, यासाठी सर्व देशाला एक आपण संकल्प देण्यासाठी एक दिवस आपण साजरा करायचं ठरवलं होतं. मग त्यासाठी त्याचा जन्मदिन किंवा मृत्यूदिन न घेता त्याची ज्या दिवशी 28 फेब्रुवारी 1928 रोजी जगप्रसिद्ध सायन्स नेचर हे जगप्रसिद्ध सायन्स नियतकालिक आहे नेचर. त्या नेचरमध्ये जो त्या दिवशी प्रबंध सादर केला तो दिवस ते आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. ते बरेचसे जात असताना भूमध्य सागरावरून जात असताना मोठेवरून जात असताना तो समुद्र पाहत असताना समुद्राचा निळा रंग त्यांना लक्षात आला. हा निळा रंगाचा बाबा काय कारण असावं हा डोक्यात त्यांच्या विचार आला होता. त्याचं क्लॅरिट त्यांच्या स्पेक्ट्रोमीटर असेल. स्पेक्ट्रोमीटर ओके. त्याच्या स्पेक्ट्रोमीटर सहाय्याने ते बऱ्याच गोष्टीचं प्रश्न करतो. निळं आकाश, निळा समुद्र हे डोक्यात त्यांच्या पुढचं चाललं होतं. ह्या गोष्टीसाठी त्यावर जवळजवळ 4 वर्ष संशोधन केलं आणि 4 वर्ष संशोधन केल्यानंतर प्रकाशाचे विखरण जे स्कॅटरिंग ऑफ लाईट या फिरणांचा त्यांनी शोध लावला. निळं आकाश, निळा समुद्र, सूर्य उगवत असताना सूर्य मावत असताना रेडिश का होतं ह्या सर्व गोष्टीचं क्लॅरिफिकेशन ह्या स्कॅटरिंग ऑफ लाईटमध्ये झालं आणि त्या 1928 मध्ये हा प्रबंध सादर केल्यानंतर 19